लोकसभेमध्ये स्वतःहून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला आणि त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केलाय। तसंच स्वतःहून कोण पराभूत होणार असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता, मात्र लोकसभेत अनेक उमेदवार पराभूत झाल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। पण मग भाऊ एवढी सगळे कामं केले, एवढे सगळे निर्णय घेतले, मग का तुम्हाला वाटतं की मंत्रिपद दिलं गेलं नसेल? याचं उत्तर मी कसं देणार? मगाही नाही तुमचं काहीतरी रीडिंग असेल? नाही, माझं रीडिंग, मला जी काही माहिती देण्यात आली की लोकसभेत मी स्वतःहून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे। ठीक आहे, पण असं आहे का काही? कारण मला लोकसभेत स्वतःहून पराभूत कोणी होईल का? मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीरपणे सांगितलं। एक्झॅक्टली, मी त्याच्याकडे पराभूत व्हायचं एकच होईल। भाऊ मला आठवतंय ज्या दिवशी तुमचं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी तुमच्यासोबत आपण एक छोटासा फोनवरती मुलाखत केली होती। तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं की इच्छा तर नाही, मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, पण पक्षाने ठरवलंय म्हणून मी ही निवडणूक। पण मग तुम्ही अनिच्छेने ती निवडणूक लढवत होतात म्हणून असा कदाचित तुमच्यावरती ठपका बसला असेल। एकटाच पडलो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार पराभूत झाले तेव्हा वातावरणच तसं होतं। संविधानाच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नरेटिव्ह सेट केलं गेलं त्यामध्ये आम्ही पराभूत झालो।